नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। इंग्रजांच्या 150 वर्षाच्या गुलामगिरीतून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक विविध प्रयत्न झाले, परंतु या स्वातंत्र्याला खऱ्या अर्थानं आपल्या टप्प्यामध्ये आणण्यात आणि या स्वातंत्र्यासाठी खऱ्या अर्थानं आत्मविश्वास भारतीयांच्या मनामध्ये निर्माण करण्यात सर्वात महत्त्वाचा दिवस जर कुठला ठरला असेल तर तो 9 ऑगस्ट 1942 चा दिवस ठरलेला आहे। आणि म्हणूनच आपण दरवर्षी 9 ऑगस्ट हा दिवस क्रांती दिन किंवा क्रांती दिवस म्हणून मोठ्या उत्साहाने आणि तितक्या जबाबदारीने संपन्न करत असतो। मी सुरुवातीलाच या ऑगस्ट किंवा क्रांती दिनाच्या निमित्तानं भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या ज्या हुतात्म्यांनी हौतात्म्य पत्करलं, ज्या शूरवीरांनी मायभूमीला खऱ्या अर्थानं इंग्रजांच्या जोखडातनं, गुलामीच्या जोखडातनं मुक्त करण्यासाठी आपल्या घरावरती तुळशीपत्र ठेवलं नव्हे तर आपले प्राणांची आहुती दिली, त्या सर्व हुतात्म्यांना आणि शूरवीरांना मनपूर्वक अभिवादन करतो। खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील अत्यंत महत्त्वपूर्ण घटना जर कुठली असेल तर ती 9 ऑगस्ट 1942 ची ऑगस्ट क्रांती ही महत्त्वाची घटना आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मुंबईत भरलेल्या गवालिया टँक मैदानातील काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये या स्वातंत्र्य संग्रामाचं नेतृत्व करणारे महात्मा गांधी यांनी या ठिकाणी एक ऐतिहासिक घोषणा केली आणि ती घोषणा आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ती होती इंग्रजांसाठी भारत छोडोची घोषणा। कारण इंग्रजांना आता निर्वाणीचाच इशारा महात्मा गांधींनी भारतीयांच्या वतीनं दिला की आता आपल्याला इंग्रजांनो तुम्हाला आता भारत सोडून जावं लागणार आहे। आणि या घोषणेचा प्रभाव इतक्या मोठ्या प्रमाणावरती भारतीय लोकांच्या वरती झाला की त्यासाठी संपूर्ण देशामध्ये इंग्रजांना या देशातून घालविण्यासाठी मोठं वातावरण निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। विविध शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक ठिकाणी इंग्रजांच्या विरोधामध्ये कार्यक्रम घेण्यात आले आणि देशभक्ती जागृत करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे, देशभक्तीपर गीतांचे या ठिकाणी कार्यक्रम या कालावधीमध्ये संपन्न झालेले आपण या ठिकाणी पाहतो। इंग्रजांना अशी विरोध करताना इंग्रजांच्या या ठिकाणी या विरोधात इंग्रजांनी हे जे काही आंदोलन आहे हे चिरडून टाकण्यासाठी अनेक ठिकाणी गोळीबार केला आणि यामध्ये अनेकांना आपला प्राण देखील गमवावा लागलेला आहे। आणि भारत छोडो या आंदोलनाच्या दिवशी किंवा दुसऱ्याच दिवशी पहाटे या ठिकाणी महात्मा गांधींनी आपल्याला माहिती आहे की एक संदेश दिला, करा अथवा मरा। ही अत्यंत महत्त्वाची घोषणा महात्मा गांधींनी केली, करा अथवा मरा। आणि या दिवशी खऱ्या अर्थाने भारतीय क्रांतीची ज्योत पेटलेली आहे। भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या यशाच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचं पाऊल ठरलेलं आहे। यावेळेला मला सांगितलं पाहिजे की महात्मा गांधींनी या प्रकारच्या ज्या काही घोषणा दिलेल्या आहेत आणि यामुळं सारे भारतीय एकजूट झालेले आहेत आणि यामुळं संपूर्ण इंग्रजी सत्ता हादरून गेलेली आहे। आता यांना रोखायचं कसं, असा प्रकारचा प्रश्न, तसं तर त्यांना जेव्हा कळालं की या पद्धतीचं कार्य चाललेलं आहे तेव्हा त्यांनी आदल्याच रात्री पहाटेच्या वेळेला मुंबईत बिर्ला हाऊस मधून महात्मा गांधी
आणि त्यांच्या कुटुंबियांना ताब्यात घेण्याचं काम केलेलं आहे। आणि या ठिकाणी या पद्धतीनं महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी यांना काय केलं तर इंग्रजांनी ताब्यात घेतलेलं आहे। आणि मग यावेळेला महात्मा गांधींनी पुन्हा एक घोषणा केली, ते म्हणाले की आता या स्वातंत्र्य संग्रामाचा कोणीही पुढारी नाहीये, कारण सगळ्या पुढाऱ्यांना त्यांनी अटक केलेलं होतं। तेव्हा गांधी म्हणाले की आता प्रत्येक जणच पुढारी होईल, प्रत्येकानं मीच पुढारी आहे। या भावनेतनं इंग्रजांच्या विरुद्ध आपल्याला आता उभं राहायचं आहे आणि या जुलमी इंग्रजी राजवटीला उलटून टाकायचं आहे, अशा प्रकारचं आवाहन महात्मा गांधींनी भारतीयांना केलेलं आहे। याच कालावधीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, मौलाना अबुल कलाम आझाद, रफी अहमद किडवाई, राजगोपालाचारी चक्रवर्ती यासारख्या अत्यंत महत्वपूर्ण नेत्यांना काय केलेली आहे, अटक केलेली आपल्याला दिसून येते। खर तर जे काँग्रेसचं अधिवेशन त्या गवालिया टँकवर भरवण्यात आलेलं होतं, त्या अधिवेशनाच्या जागीच बऱ्याच जणांना इंग्रजांनी अटक केलेली होती आणि यांना अटक करून पुण्यामध्ये हलविण्यात आलेलं होतं। पुढे चिंचवड स्टेशनवर गाडी थांबवून त्या गाडीमध्ये असलेल्या महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, महादेव भाई देसाई आणि मीराबेन यांना गाडीच्या खाली उतरविलं गेलं आणि एका गुप्त ठिकाणी या चौघांची रवानगी करण्याचं काम देखील इंग्रजांनी केलेलं आहे। इंग्रजांना वाटलं की आपण महात्मा गांधी आणि या बाकीच्या तिघांना ज्या गुप्त ठिकाणी ठेवले ती माहिती बाकीच्या भारतीयांना होणार नाहीये, परंतु ही बातमी बाहेर आली की महात्मा गांधींना कुठे ठेवण्यात आलेलं आहे आणि सगळ्यांना माहिती झालं की महात्मा गांधींना पुण्यातल्या आगा खान पॅलेसमध्ये ठेवण्यात आलेलं आहे। आणि हेही माहिती झालं की पंडित जवाहरलाल नेहरू असतील, सरदार पटेल असतील, अबुल कलाम आझाद असतील, या मंडळींना अहमदनगर, आता अहिल्यादेवी नगर आपण म्हणतो, त्या अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये त्या कालावधीमध्ये या बाकीच्यांना, या नेते मंडळींना ठेवण्यात आलेलं होतं। महात्मा गांधींनी गवालिया टँक मैदानातून करा किंवा मरा हा संदेश दिला आणि नंतर याच गवालिया टँकचं नामकरण ऑगस्ट क्रांती मैदान किंवा आझाद क्रांती मैदान अशा प्रकारचं झालेलं आपण पाहतो आणि आज या मैदानाला याच नावानं संबोधलं जात आहे। या क्रांतीला दडपून टाकण्यासाठी बऱ्याच प्रकारचे प्रयत्न इंग्रज सरकारने केलेले आहेत। अनेकांच्या वरती गोळीबार करून त्या ठिकाणी त्यांचं जीवन संपवण्याचं क्रूर कार्य देखील इंग्रजांनी केलेलं आपल्याला दिसून येतं। खरं तर हा 9 ऑगस्ट 1942 क्रांती दिन उजाडेपर्यंत भारतीय स्वातंत्र्य संग्रामासाठी अनेकांनी प्रयत्न केलेले आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये झाशीची राणीचं खूप मोठं योगदान, झाशीची राणी लक्ष्मीबाईंचं या स्वातंत्र्य संग्रामासाठी योगदान राहिलेलं आहे। मंगल पांडे यांचं योगदान राहिलेलं आहे। तात्या टोपे यांनी या ठिकाणी इंग्रजांच्या विरोधामध्ये त्या काळात दंड थोपटलेले आपल्याला दिसून येतात। या सगळ्यांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये उठाव केलेला आहे। काँग्रेसच्या स्थापनेपासूनच स्वातंत्र्य लढा पुढे चालवण्याचं काम ज्या महत्वपूर्ण व्यक्तीने केलं त्या व्यक्तीचं नाव आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, ज्यांनी केसरी या वृत्तपत्राच्या, मराठा या वृत्तपत्राच्या माध्यमातून सरकारचे डोके ठिकाण्यावर आहे का अशा प्रकारचे अग्रलेख लिहून सामान्य जनतेच्या मनामध्ये जी चतुसूत्री आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्या टिळकांच्या वरती एक व्हिडिओ मी टाकलाय आणि त्यामध्ये सांगितलंय ना की स्वदेशी असेल, स्वशिक्षा असेल, या प्रकारची एक 4 चतुसूत्री त्यांनी सांगितली
आणि या चतुसूत्री च्या माध्यमातून इंग्रजांच्या वरती बहिष्कार टाकायचा आहे, स्वदेशीचा स्वीकार करायचा आहे आणि शिक्षणाच्या बाबतीमध्ये देखील स्वदेशी शिक्षणाला महत्त्व द्या, असे काही सहकार, असे काही महत्वाचे त्यांनी सूत्र दिले आणि तेव्हापासून खऱ्या अर्थानं इंग्रजी सत्तेला हादरे बसविण्यासाठी चे प्रयत्न चाललेले आपल्याला दिसून येतात. ज्या लोकमान्य टिळकांनी म्हटलं होतं की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे किंवा हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. म्हणजे इंग्रजांच्या विरोधामध्ये केवळ क्रांती, ऑगस्ट क्रांती एवढंच आंदोलन झालं असं नाही, तर यापूर्वी मी उल्लेख केल्याप्रमाणे महाराणी लक्ष्मीबाईपासनं लोकमान्य टिळकांच्या पर्यंत नाही, तर त्यापुढे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी देखील आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून या स्वातंत्र्य संग्रामाला पुढे घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे. त्याचबरोबर भगतसिंग आहेत, राजगुरू आहेत, चंद्रशेखर आझाद आहेत, वासुदेव बळवंत फडके आहेत. या सगळ्यांनी या स्वातंत्र्य देवीला प्रसन्न करण्यासाठी आपलं बलिदान दिलेलं आहे. खरं म्हणजे स्वातंत्र्य हसत खेळत मिळालेलं नाही आहे. या स्वातंत्र्यासाठी अनेकांना आपले प्राण गमवावे लागलेले आहेत. मला असं वाटतं की या क्रांती दिनाच्या निमित्तानं या बाबींची आठवण आपण सतत ठेवली पाहिजे. या ठिकाणी इंग्रजांच्या निष्ठुरपणाला न डगमगता या क्रांती दिनाच्या घटनेच्या संबंधाने विचार केला तर इंग्रजांनी किती जरी निष्ठुरपणा दाखवला, विरोध करण्याचा प्रयत्न केला, हे जे काही आंदोलन आहे ते चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला, तरी अशा अवस्थेमध्ये भारतीय तिरंगा फडकवण्याचं काम अरुणा असफ अली नावाच्या एका तरुणीनं केलेलं आपल्याला दिसून येतं. वंदे मातरमच्या घोषणा त्यांनी दिल्या आणि युनियन जॅकच्या ठिकाणी तिरंगा फडकवण्याचं धैर्य अरुणा असफ अली यांनी दाखवलेलं आहे. ही देखील घटना या दिवसाच्या निमित्तानं ऐतिहासिक अशा प्रकारची घटना आपण मानली पाहिजे. जनतेने देखील इंग्रजांना सौकिक पळो करून सोडण्याचं काम केलेलं आहे. इंग्रजांच्या विरोधामध्ये भारतीय लोकांच्या मनामधला रोष, मग ते पोलीस स्टेशन असेल, पोस्ट ऑफिस जाळणं असेल, त्यांच्यावर हल्ले करणं असतील, टेलिफोनच्या तारा तोडणे असेल, रेल्वे वाहतूक रोखणं असेल, अशा विविध माध्यमातून इंग्रजांच्या विरुद्ध रोष व्यक्त करण्याचं काम त्या काळातल्या भारतीयांनी केलेलं आपण पाहतो. या काळामध्ये गदी माडगुळकर असतील, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असतील, अण्णाभाऊ साठे असतील, गव्हाणकर असतील, अशा अनेकांनी आपल्या रचनांच्या माध्यमातून, अण्णाभाऊंसारख्यांनी शाहिरीच्या माध्यमातून जनमानस भारतीय स्वातंत्र्याच्या साठी अनुकूल आणि इंग्रजांच्या सत्तेच्या विरोधामध्ये प्रतिकूल बनवण्याचं काम, इंग्रज सत्तेच्या विरुद्ध बनवण्याचं काम यांनी केलेलं आहे. आणि म्हणून हेही योगदान आपल्याला कधी विसरता येत नाही आहे. क्रांतिसिंह पाटलांनी देखील या कालावधीमध्ये प्रति सरकारच्या माध्यमातून इंग्रजांच्या विरोधामध्ये दंड थोपटलेले आपल्याला दिसून येतात. आणि एक गोष्ट या क्रांती दिनाच्या निमित्तानं आपण लक्षात घेतली पाहिजे आणि ती म्हणजे ही की या क्रांती दिनाच्यामुळे भारतीयांच्या मनामध्ये आत्मविश्वास येत गेलाय की आता आपण निश्चितपणे इंग्रजांच्या विरोधामध्ये ताकदीने लढू शकतो. नुसतंच लढू शकत नाही तर आपल्याला जे स्वातंत्र्य प्राप्त करायचं आहे ते निश्चितपणे प्राप्त करू शकतो. हा आत्मविश्वास या क्रांती दिनाने दिलेला आहे. आपल्याला माहित आहे की 15 ऑगस्ट 1947 इंग्रजांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य बहाल केलेलं आहे. या स्वातंत्र्याची खऱ्या अर्थानं मिळण्याची मुहूर्तमेढ जर कधी रोवली गेली असेल तर ती 9 ऑगस्ट 1942च्या क्रांती दिनामध्ये रोवली गेलेली आहे. हे आपल्याला कधीच विसरून चालणार नाहीये, नव्हे ते आपल्याला कधीच विसरता येत नाहीये. हा दिवस आपल्याला शूरवीरांच्या त्यागाची व बलिदानाची आठवण करून देतो.
त्यांच्या प्रतीची कृतज्ञता आपण या दिवसाच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून व्यक्त केली पाहिजे, कारण आपल्याकडली भारतीय संस्कृती ही कृतज्ञता व्यक्त करणारी संस्कृती आहे. उपकारानं परतफेड आपण केली पाहिजे, ही भूमिका या आपल्या संस्कृतीची राहिलेली आहे. या दिवसाच्या साजरे करण्यात आपल्याला देशभक्तीची प्रेरणा मिळाली पाहिजे आणि आपली जी काही स्वप्न आहेत त्याला परिपूर्णतेकडे घेऊन जाण्यासाठी आपण कर्तव्य पथावर टिकून राहावं, कारण आपल्या पूर्वजांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केवढ्या मोठ्या प्रमाणात त्याग केला होता. आपले पूर्वज भारतीय या ठिकाणी परकीयांच्या विरुद्ध कशा पद्धतीने एकजूट होऊन लढले होते, तीच एकजूट आपल्याला आज जरी परकीय आपल्यावर प्रत्यक्षपणे राज्य करत नसले तरी ज्या विविध समस्या आज स्वातंत्र्याला मला असं वाटतं की झाला स्वार्थाचा क्षय, नागड्यांना न्याय मिळेच ना असं जे म्हटलं गेलेलं आहे, स्वातंत्र्याचं सुराज्यामध्ये रूपांतर करण्यासाठी जे स्वराज्याचं सुराज्यामध्ये रूपांतर करण्यासाठी ज्या ज्या काही अडचणी तो उभ्या राहत आहेत त्याच्या विरुद्ध आपल्याला पुन्हा एकदा क्रांती करणं गरजेचं आहे. हिंसाचार आज देशामध्ये मोठ्या प्रमाणावर होतोय, भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे, हे की नाही, जातीयवाद मोठ्या प्रमाणावर वाढताना आपण पाहतोय, धर्माधर्मामध्ये भेदाभेद मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेला आहे, दंभाचार मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेला आहे, अनाचार मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेला आहे. आणि हे सगळी मला असं वाटतं की भारतीय स्वातंत्र्याला खिळखिळ करणारी वाळवीच आहेत आणि या विरोधामध्ये आपल्याला आता क्रांती करावी लागणार आहे. म्हणजे आता जरी गोळे इंग्रज हे देश सोडून गेले असले तरी आपलेच काळे इंग्रज पुन्हा एकदा सामान्य जनतेचं शोषण करायला लागलेले आहेत. म्हणून म्हणलं ना, स्वातंत्र्याला झाला स्वार्थाचा क्षय, नागडेना न्याय मिळेच ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जागतिक स्तरावरील विविध घटनांचा अभ्यास करून अत्यंत चांगली घटना आपल्या देशाला दिलेली आहे. ज्या घटना ही कशावर आधारलेली आहे? स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, धर्मनिरपेक्षतेवर आधारलेली आहे. कुठे ही जी काही मूल्य राज्यघटनेनं ही काही तत्व आपल्या समोर ठेवलेली आहेत ती तत्व खऱ्या अर्थानं भारतीयांच्या मध्ये उतरली पाहिजेत, यासाठी आपल्याला काम करण्याची गरज आहे. केवळ प्रतिज्ञेमध्ये भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत एवढं म्हणून चालणार नाहीये, तर खरोखरच हे सर्व भारतीय माझे बांधव आहेत, भगिनी आहेत असं म्हणत असताना त्यांना या देशाबद्दल आणि या समाजाबद्दल असं वाटलं पाहिजे की होय आम्ही खरोखरच बांधव आहोत. नाहीतर एकाकडं करोडो रुपयाची संपत्ती आहे आणि दुसरा मात्र कुपोषणानं मरतो आहे. जो कुपोषणानं मरतो त्याला अब्जाधीश लोकांच्या बद्दल कुठल्या प्रकारचं प्रेम असणार आहे? आणि म्हणून हे अर्थवैषम्य आपल्याला कमी करावं लागेल. सत्तेचं विकेंद्रीकरण झालेलं आहे, परंतु त्या सत्तेच्या खुर्चीवरती सगळ्यांनाच त्या सत्तेची फळं चाखता आली पाहिजेत, याच दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे. आणि सतत हा देश स्वतंत्र करण्यासाठी 80-82 वर्षापूर्वी जी ऑगस्ट क्रांती झाली, ती क्रांती ज्या उद्देशानं झाली होती की देशाला स्वातंत्र्य मिळेल आणि आपलेच माणसं आपल्याच माणसांच्या हातामध्ये जर सत्ता राहिली तर ते आपल्या माणसांच्या वरती अन्याय करणार नाही आहेत. आपल्या माणसाच्या उन्नतीसाठी आपली माणसं सतत प्रयत्न करत राहतील, या शुद्ध आणि प्रामाणिक हेतून हे सगळं चाललेलं होतं. आणि सुदैवानं त्यामध्ये आपल्याला 15 ऑगस्ट 1947ला यश आलं. परकीय सत्ता आपण झुगारून लावली. 150 वर्षे इंग्रजांच्या गुलामीत असलेला आपण सर्व भारतीय मुक्तपणे या ठिकाणी स्वातंत्र्य मिळवू शकलो. परंतु मिळालेलं स्वातंत्र्य हे सर्वांच्या दारापर्यंत
सर्वांच्या या ठिकाणी विकासाच्या निमित्तानं घरापर्यंत जाऊन पोचलं तरच मला असं वाटतं की ऑगस्ट क्रांतीचं स्मरण करण्याचा आपल्याला अधिकार आहे. जर आपण हे स्वातंत्र्य काही मुठभर लोकांच्याच हातामध्ये ठेवलं तर पुन्हा एकदा फोडा आणि झोडा या नीतीचा आपलेच लोक वापर करून आपल्याच माणसांच्या वरती अन्याय करत राहतील. आणि असं जर झालं तर मग ऑगस्ट क्रांतीच्या साठी ज्यांनी हौतात्म्य पत्करलं त्यांच्या मनाला किती वेदना होतील याची मला असं वाटतं की या निमित्तानं आठवण माझ्यासह आपल्या सगळ्यांना होणं गरजेचं आहे. आणि म्हणून भारतीय इतिहासामध्ये ऑगस्ट क्रांती दिनाचं अत्यंत महत्त्वाचं असं योगदान राहिलेलं आहे. तर या ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्तानं मी माझ्या देशाला जास्तीत जास्त देश मला काय देतो यापेक्षा मी देशाला काय देतो या दृष्टिकोनातूनच मी विचार करेन. माझे प्रतिज्ञेत सांगितल्याप्रमाणे सगळेच जण बंधू आणि भगिनी आहेत, तेव्हा त्यांच्या विकासासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. आणि या देशाला जागतिक महासत्ता बनवण्यासाठी जे स्वप्न आपण पाहतो आहेत ते पूर्ण करण्यासाठी माझ्या पूर्ण क्षमतेनं प्रयत्न करेन. आणि या देशातल्या स्वातंत्र्य संग्रामासाठी ज्यांनी ज्यांनी हौतात्म्य पत्करलं, ज्यांनी ज्यांनी आपापल्या पद्धतीनं योगदान दिलं, त्यांना मी आयुष्यात कधीच विसरणार नाही. अशा प्रकारचे काही संकल्प माझ्यासह आपण आजच्या दिनी करावेत. ते करण्यासाठीचं बळ तुम्हाला आणि मला मिळावं अशा प्रकारची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. आणि या ऑगस्ट क्रांती दिनापासून ते देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यापर्यंत ज्यांनी ज्यांनी हौतात्म्य पत्करलं त्यांना आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर या देशाच्या उन्नतीसाठी देशाच्या सीमेचं रक्षण करणाऱ्या किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं देशाच्या विकासासाठी, उन्नतीसाठी, रक्षणासाठी हौतात्म्य पत्करलेल्या सर्व शूरवीरांना, महात्म्यांना, हुतात्म्यांना पुनश्च एकदा विनम्र अभिवादन करून या ठिकाणी मी थांबतो. पुनश्च एकदा आपल्या सर्वांच्या प्रती कृतज्ञता भाव व्यक्त करून या ठिकाणी या व्हिडिओला पूर्णविराम देतो. नमस्कार. जय क्रांती.